जैन मित्रांनो, स्वागत आहे आपलं द यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सध्या ज्या काही पेसा हेरिंग संदर्भात बघा महत्त्वाचं या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की सध्या डेटवर डेट सध्या मिळत आहे. तर पेसा भरती काही एक महिना या ठिकाणी बघा, 1 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट पर्यंत सध्या जे काही एक महिन्याचं जे काही निरंतर कालावधीमध्ये सध्या आंदोलन सुरू होतं आणि त्या आंदोलनानंतर जे काही शासनाला 15 सप्टेंबर पर्यंत सध्या अल्टिमेट देण्यात आलं होतं. माननीय आमदार जे.पी. गावित साहेबांच्या जे काही टीम होती आणि जी काही कृती समिती होती, पेसा कृती समिती, त्याच्या वतीने. पण सध्या तरी पेसा भरतीवरती किंवा पेसा जी काही याचिकावरती बघा कोणत्याही प्रकारचा आपल्याला त्याच्यावरती प्रभाव दिसून ह्या ठिकाणी येत नाही. कारण ज्या काही हेरिंग आहे तर त्या हेरिंग सध्या बघा डेटवर डेट सध्या देतच आपल्याला या ठिकाणी आलेल्या आतापर्यंत दिसून येत आहे. तर सध्या तरी ज्या काही पेसा पदभरतीमध्ये जवळपास जे काही पदं आहेत तर ते पदं आपल्याला माहिती आहे की इथं बघा 13 जिल्ह्यात जे काही पेसा क्षेत्रातील 7,699 पदे रिक्तच आहे. अशा संदर्भात ही जी न्यूज आहे लोकमतमध्ये सध्या आलेली आहे, लोकमत न्यूज नेटवर्कमध्ये. तर सध्या बघा नियुक्ती आदेश लटकले, 17 संवर्गातील पदभरतीला वेळ मिळेना, अशा संदर्भात इथे न्यूज आलेली आहे. तर ह्याच्यामध्ये सविस्तर आपण बघूया. आपल्याला माहिती आहे की जी काही पेसा पदभरती आहे तर ती पेसा पदभरती संदर्भात इथं 1 वर्षापासून सुनावणीच झाली नाही आणि ह्याच्यावरती जे काही डेटवर डेट सध्या मिळत आहे. तर इथं बघा सर्वोच्च न्यायालयात 13 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या सुनावणीस बघा येत्या काही दिवसातच 1 वर्ष पूर्ण होत आहे. म्हणजे इथं आपल्याला हॅपी बर्थडे साजरा करायला पडेल असं ह्याच्या इथं आपल्याला वाटत आहे. म्हणजे जे काही 1 वर्ष सध्या बघा होऊन गेलं. जवळपास 1 वर्षामध्ये कोणत्याही प्रकारची सध्या बघा त्याच्यामध्ये जो काही मार्ग असेल तर तो मार्ग सध्या निघू शकला नाही. तर ही एक आपल्यासाठी एक शोकांतिकाच आहे. तर न्यायालयात बघा तारीख पे तारीख चालू आहे. जसं सनी देओल सांगतो तारीख पे तारीख, त्या पद्धतीने सध्या तारीख पे तारीख सध्या पेसा भरतीची इथं सुरू आहे. आणि जे काही पेसा भरती संदर्भात जे उमेदवार असेल, पेसा भरती संदर्भात जे काही वेगवेगळे काम करणारे सध्या बघा विद्यार्थी असेल ते तर सध्या बघा जे काही नाराजी व्यक्त करताना आपल्याला दिसून येत आहे. आणि इथं जे काही 1 वर्ष होऊनही सध्या सुनावणी झाली नाही आणि हे त्यामुळे पेशा क्षेत्रातील आदिवासी उमेदवारांची बघा अंतिम शिफारस होऊनही नियुक्ती आदेशापासून वंचित इथं ठेवण्यात आलं आहे. तर हा कुठंतरी बघा एक प्रकारे अन्याय होताना आपल्याला दिसून येत आहे. तर ह्याच्यामध्ये जे काही पेसा ह्या ठिकाणी बघा आपले जे काही 13 बहुल जिल्हे येतात पेसा क्षेत्रातील. तर त्या पेसा क्षेत्रातील 13 बहुल जिल्ह्यामध्ये 17 संवर्गाच्या जे काही एकूण 7,699 म्हणजे ह्या जी पदं आहे 7,699. तर हे 17 संवर्ग जे आहे मग त्याच्यामध्ये तलाठी भरती असेल, वनरक्षक असेल, शिक्षक भरती असेल, कोतवाल असेल किंवा मग आरोग्यसेवक असेल, आरोग्यसेविका असेल, असे जे काही 17 प्रकारचे संवर्ग येतात. तर त्या 17 प्रकारच्या संवर्गामध्ये जवळपास या ठिकाणी 7,699 एवढी जी काही पदं आहे तर ती पदं बघा सध्या रिक्त आपल्याला आहे असं म्हणता येईल. आणि त्याच्यामध्ये जी काही 3,390 अंतिम शिफारस प्राप्त उमेदवार आहेत. म्हणजे संपूर्ण जे काही 3,390 जे आहे तर ते अंतिम शिफारस सध्या उमेदवार आहे असं इथं म्हटलेलं आहे. आणि त्यांची निवड होऊन ही बघा आदिवासींना अजूनही नियुक्तीचा आदेश मिळालेला नाही. त्यामुळे आदिवासी समाजात असंतोष दिसून येत आहे. तर हा साहजिक आहे. जे काही 1 वर्ष या ठिकाणी बघा जे काही पेसा भरतीसाठी वाट पाहणारे उमेदवार आहे तर 1 वर्षाचं इथं बघा नुकसान झालं आहे. आणि हे 1 वर्ष खूप महत्त्वाचं होतं. आता ह्याला जबाबदार नेमका कोण असणार आहे हा एक महत्त्वाचा बघा संशोधनाचा विषय इथं तयार झालेला आहे. आणि पेसा भरतीचा जो काही प्रश्न आहे तर तो सोडवण्यासाठी शासन सकारात्मक आहे. पेसा क्षेत्रातील बेरोजगार आदिवासी उमेदवारांना 15 सप्टेंबरपर्यंत नियुक्ती देण्याचे आदेश देण्यात आले होते, अशी ग्वाही खुद बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी 29 ऑगस्ट 2024 रोजी मुंबई येथे झालेल्या महत्त्वाची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये शिष्टमंडळाला दिली होती. यावर शिष्टमंडळानेही शासनाला सकारात्मक प्रतिसाद देत 1 ऑगस्ट 2000 ह्या ठिकाणी 24 रोजी नाशिक व इतर बहुल आदिवासी जे काही जिल्हे आहे त्या जिल्ह्यात सुरू असलेले उपोषण मागे घेतले होते. आणि परंतु अद्यापही बघा अंतिम शिफारस या ठिकाणी झालेली नाही. आणि जे काही उमेदवार असेल तर त्या उमेदवारांना सध्या आदेश जो आहे तो मिळालेला नाही. त्यामुळे अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जे काही जमातीचे भरती संबंधित जे सध्या बघा उमेदवार आहे तर ते उमेदवार जवळपास इथे जे काही 100%, 50%, 25% आरक्षण असलेली पदे अद्यापही सध्या रिक्तच आहे. आणि ह्या संदर्भात जो काही असंतोष आहे तर तो असंतोष सध्या जाणवला जात आहे. आणि ह्याच्यामध्ये जी काही सध्या बघा 30 सप्टेंबर 2023 रोजी सध्या केस दाखल झाली होती. आणि आता जो काही 30 तारीख आली की ह्याला 1 वर्ष सध्या बघा पूर्ण होणार आहे. आणि ह्या संदर्भात
जे काही 1 वर्ष आहे तर ते 1 वर्ष कालावधी सध्या बघा आदिवासी विद्यार्थ्यांचा, आदिवासी उमेदवारांचा इथे जो काही ह्या ठिकाणी बघा वाया गेलेला आहे असं म्हणता येईल. कारण 1 वर्ष हे खूप मोठी गोष्ट आहे. 1 वर्षामध्ये कितीतरी ह्या ठिकाणी उमेदवारांचं सध्या बघा भवितव्य त्या ठिकाणी घडू शकलं असतं. मात्र इथे सामान्य प्रशासन विभाग जे आहे तर त्यांनी 13 ऑक्टोबर 2023 रोजी आणि महसूल आणि वन विभागाने 17 तारीख जी आहे तर ती 17 ऑक्टोबर 2000 ह्या ठिकाणी बघा रोजी पत्र काढून अनुसूचित क्षेत्रातील संपूर्ण पदभरती प्रक्रिया थांबवली. आणि ह्या थांबवल्यामुळे बघा त्या पुढे ज्या काही प्रक्रिया होत्या तर त्या प्रक्रिया कोणत्याही प्रकारच्या झाल्या नाही पेसा भरतीमध्ये. मात्र इथे बघा एक जे काही ट्विस्ट होतं तर ते ट्विस्ट म्हणजे इथं बघा बिगर आदिवासी उमेदवारांना इथं जे सांगितलेलं आहे स्टेटमेंट ते स्टेटमेंट तुम्ही बघू शकता की बिगर आदिवासी उमेदवारांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अनिर्दिष्ट राहून नियुक्त्या देण्यात आलेल्या आहेत. यातून केवळ आदिवासी उमेदवारांना वगळण्यात आले आहे आणि बिगर आदिवासींना नियुक्ती देताना न्यायालयाची कोणतीही बघा परवानगी घेण्यात आली नाही. हे विशेष आहे. कारण आपल्याला माहिती आहे की पेसा पदभरतीसाठी जर इथं बिगर आदिवासी किंवा बिगर आदिवासी क्षेत्रातील उमेदवारांना जर सध्या बघा कोणत्याही परवानगी न घेता न्यायालयाची त्यांना जर नियुक्त्या दिल्या आहे तर जे पेसा क्षेत्रातील 17 संवर्ग संदर्भात जे उमेदवार आहेत तर त्यांना नियुक्ती का नाही मिळाली हा एक मोठा प्रश्न इथे निर्माण होतो. आणि त्या संदर्भात आपल्याला माहिती आहे की सध्या इथे बघा एक स्टेटमेंट सध्या जे काही ट्रायबल फोरमचे अध्यक्ष आहे प्रमोद सर तर त्यांनी काय स्टेटमेंट दिलं आहे की सर्वोच्च न्यायालयाने बघा सहमती न घेता होणाऱ्या निर्णयाला जे काही अधीनस्थ राहून सध्या बिगर आदिवासींना नेमणुका दिल्या आहेत. मग आदिवासींना नेमणुका देण्यात स्थगिती का? त्यांनाही न्यायालयाच्या निर्णयास जे काही अधीन राहून सध्या नियुक्तीचा आदेश द्यावा. आणि 6 सप्टेंबरला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्य सचिव यांना निवेदन देखील सध्या देण्यात आले आहे. माननीय प्रमोद घोडाम सर आहे संस्थापक अध्यक्ष ट्रायबल फोरमचे. तर त्यांनी देखील बघा त्या संदर्भात प्रश्न इथे महत्त्वाच्या शासनाला सध्या बघा सरकारला विचारलेला आहे आणि त्या संदर्भात निवेदन देखील देण्यात आलं आहे. आणि आपल्याला माहिती आहे की सध्या ज्या काही पेसा हेरिंग संदर्भात आपण आतुरतेने वाट बघत होतो तर त्या संदर्भात ज्या काही डेट आहे तर त्या डेट सध्या रिवाईज झाल्या आहे. आणि जी डेट होती तर त्या डेटमध्ये सध्या बघा आपल्याला माहिती आहे की आधी 1/10/2024 जी डेट होती तर ती मिळाली होती. पण आता ती रिवाईज होऊन 24/9/2024 ही जी डेट आहे तर ती डेट ह्या ठिकाणी बघा आपल्याला मिळाली आहे. आणि हा जो काही CL नंबर आहे 311 नंबर. कारण आपल्याला माहिती आहे की सध्या बघा 4 तारखेला 4 नंबरवरती सध्या बघा सुनावणी संदर्भात जी काही सिरियल नंबर होता केस संदर्भात. त्यानंतर जवळपास इथं 19 तारखेला 18 तारखेला 18 नंबरवरती होता. 19 तारखेला 20 नंबरवरती सिरियल नंबर होता पेसा सुनावणीचा. आणि आता मात्र 24 तारखेला जी काही इथं जो नंबर देण्यात आला आहे 311 नंबरवरती CL नंबर असणार आहे. तर हे आपल्याला बघणे गरजेचं असणार आहे. कारण इथे 20 नंबर 18 नंबर ह्यापर्यंत बघा सुनावणी सध्या आल्या नाही. तर आता हा 311 नंबर नेमकी सुनावणी ही कोणत्या वर्षाला येईल की कधी येईल ते देखील आपल्याला इथे सांगू नाही शकत. कारण जे काही पेसा हेरिंग संदर्भात संपूर्ण जे काही उमेदवार आहे तर ते सध्या बघा कंटाळलेले आहे, निराशामध्ये सध्या गेलेले आहे. तर सध्या तरी 24/9/2024ला जी काही सुनावणी असेल तर ती सुनावणीवर सध्या आपला देखील सध्या लक्ष असणार आहे. तर जी काही डेट आहे तर ती डेट आता 24/9 आहे. तर ह्या 24/9ला नेमकी सुनावणी जो काही इथे CL नंबर 311 देण्यात आला आहे तर ह्या नंबरवरती होते का ह्याच्या अगोदर होते ते देखील बघा बघणे गरजेचं आहे. तर सध्या तरी ही जी महत्त्वाची डेट आहे तर ती डेट सध्या अपडेट झालेली आपल्याला दिसून येत आहे. तर सध्या जे काही संपूर्ण 17 संवर्ग संदर्भात सध्या तरी वेगवेगळे सध्या इथं पाठपुरावा जो काय असेल तर तो सध्या सुरू आहे. तसंच बघा आता पुढचं जे काही मतदान किंवा इलेक्शन बघता महत्त्वाचं आचारसंहिता बघा कधीही महाराष्ट्रामध्ये सध्या बघा जाहीर होऊ शकते. आणि त्या अनुषंगाने महत्त्वाचं जे काही सध्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा मुंबई येथे बघा दौरा देखील आहे. आणि त्याच्यानंतर पुढील जी काही सध्या बघा रणनीती असेल इलेक्शन संदर्भात तर ते आपल्याला माहितीच पडेल. पण त्या अगोदर आता 24 तारखेला जी काही सुनावणी असणार आहे तर ती महत्त्वाची असणार आहे. तर इथं प्रे करूया की 24 तारखेला देखील बघा कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी बघा सुनावणी होणे गरजेचं आहे. कारण इथं आपण बरेचसे जे काही डेट आहे तर ते डेटवर डेट सध्या आपल्याला मिळतच आले आहे. आणि एकंदरीत सध्या बघा निराशाच सध्या ज्या दिवशी सुनावणी असते त्या दिवशी निराशाच आपल्या हाती सध्या लागलेली आहे. आता बघूया नेमकं जे काही 24 तारखेला या ठिकाणी कशा पद्धतीने पुढील जी काही सुनावणी असते तर ते देखील बघणे गरजेचं आहे. कारण हा जो आकडा आहे 7,000
699, तर एवढी पदे सध्या बघा रिक्त असून पहिलीच जी काही पेसा भरती सध्या इथं पूर्ण नाही झाली, तर जी काही नवीन पेसा भरती असेल तर ती पेसा भरती कशा पद्धतीने होईल हा देखील मोठा प्रश्न इथे उपस्थित झाला आहे. कारण जे काही 12,500 जी पदांसंदर्भात जी भरती प्रक्रिया आहे तर ती भरती प्रक्रिया देखील सध्या बघा ठप्पच आहे. तर ही जी विशेष पद भरती होती तर ही विशेष पद भरती देखील सध्या ठप्पच आहे. कोणत्याही प्रकारचं इथे बघा मुख्य सचिवांना जी काही हमी दिली होती पदभरती संदर्भात तर ती देखील सध्या बघा इथे सध्या जे काही ट्रायबल फोरम संदर्भात जे काही पाठपुरावा आहे तर ते सध्या करताना दिसून येत आहे. तर ह्या संदर्भात देखील बघा जर लवकरात लवकर निर्णय झाला तर हे 12,500 जे विशेष पद भरती आहे आदिवासींची तर ती देखील होईल. मात्र जे काही पेसा भरती संदर्भात सर्वांचं इथे आपलं जे काही लक्ष आहे तर ते लक्ष सध्या टिकून असलेलं आहे. तर हा मुद्दा बघा लवकरात लवकर क्लिअर व्हावा असं माननीय जे काही शासन असेल किंवा माननीय लोकप्रतिनिधींना सध्या आपल्या चॅनलच्या वतीने इथं विनंती करतो की महत्त्वाचं जे काही पेसा पदभरती संदर्भात सध्या जे काही मॅटर आहे तर त्याच्यावरती बघा लक्ष राहू द्या. आणि ह्या जो काही महत्त्वाचा मॅटर आहे तर ह्याच्यावर बघा लवकरात लवकर तोडगा काढावा, जेणेकरून जे काही आदिवासी बांधव आहे किंवा आदिवासी जे विद्यार्थी आहे उमेदवार आहे तर त्यांना बघा योग्य वेळेला सध्या न्याय मिळावा असं ह्या ठिकाणी आपण व्यक्त करतो. कारण जवळपास आता 30 सप्टेंबरला ह्या संदर्भात जी काही सुनावणी असेल किंवा ह्या केसला 1 वर्ष इथं पूर्ण होणार आहे. आणि 1 वर्ष बघा ह्या संपूर्ण जे काही आदिवासी बांधव असेल आदिवासी विद्यार्थी असेल तर त्यांचं इथं कुठंतरी नुकसान झालेलं आपल्याला दिसून येत आहे. आता हे जे बांधव आहे तर काही बांधवांचं जे काही एज लिमिट असेल तर ती एज लिमिट देखील बघा संपण्यामागे आहे, काहींची तर संपूनच गेली आहे. तर अशा उमेदवारांचं देखील बघा इथं विचार होणे गरजेचं आहे, जेणेकरून जी काही त्यांची पुढील जे काही ह्या भरतीमधली प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया बघा होऊन त्यांना योग्य तो न्याय मिळून त्यांना नियुक्ती मिळणे अपेक्षित आहे. तर सध्या तरी आता 24 तारखेला नेमकी कशा पद्धतीने इथं सुनावणी होते ते देखील बघणे गरजेचं आहे. तर ते वेळोवेळी आपण अपडेट देऊ. तर सध्या तरी ह्या एक महत्त्वाच्या 7,699 पदांचं जे काही रिक्त आहे तर ती त्या संदर्भात अपडेट होती. तर अपडेट आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून बघा सबस्क्राईब करून घ्या. अशाच अपडेट वेळोवेळी आपण लेटेस्ट असेल त्याच तुमच्यापर्यंत सध्या बघा इथं घेऊन येत असतो. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.